मुंबईतील आनंदनगर औद्योगिक वसाहतीतील मिरॅकल केबल्स कंपनी विरोधात गेल्या 52 दिवसापासून स्थानिक कामगारांचं आंदोलन सुरू आहे। कामगारांनी कंपनीवर गंभीर आरोप करत सांगितले की नियम धाब्यावर बसवत स्थानिक भूमिपुत्र कामगारांना डावलून बाहेरून आलेल्या परप्रांतीय कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनावर नोकरी दिली जात आहे। कंपनीने तब्बल 260 स्थानिक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकलं असून युनियनही बेकायदेशीररित्या रद्द केल्याचा आरोप करण्यात आलाय। या निषेधार्थ कामगार गेल्या 52 दिवसापासून कंपनीच्या गेट समोर आंदोलन करत आहे। या आंदोलनात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, दिलीप कुमार मुंडे तसेच अनेक महिला व पुरुष कामगारांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। कामगारांना तात्काळ कामावर घेतले नाही तर तीव्र आंदोलन होईल, गरज भासल्यास अंबरनाथ बंदही पुकारला जाईल असा इशारा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी दिला आहे। कामगार संघटनेने आरोप केलाय की पोलीस प्रशासन देखील कंपनीच्या बाजूने भूमिका घेत असून कामगारांच्या ओळखपत्रांची तपासणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। महिलांना देखील आंदोलनादरम्यान त्रास सहन करावा लागत असून हाऊसकीपिंगच्या नावाखाली उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली। कामगारांची मागणी आहे की या व्यवस्थापनाने कामावरून काढलेले कामगार पुन्हा सेवेत घ्यावेत, युनियन पुनर्स्थापित करावी, स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा आणि कामगार कायद्याचे पालन करावे असे सांगण्यात आले। या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष प्रजेश तेलंगे, लक्ष्मण पंत, दिलीप कनसे, राजेंद्र कुलकर्णी, आतिश पाटील, दीपक कोतेकर, ओमकार काळे, विजय सुर्वे, सुनीता लयाळ, सुरेखा शहा, श्रीकांत रेड्डी यांचाही सहभाग होता। कामगारांनी जोरदार घोषणा देत कंपनी प्रशासनाचा निषेध नोंदवला असून प्रशासनाच्या मुजोर व कामगारांविरोधी धोरणाविरोधात आता रस्त्यावर उतरल्याचं संघटनांनी स्पष्ट केलंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्र परिश्रम संघाचा दिलीप मुंडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिलीप मुंडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज गेले 52 दिवस मिरॅकलचे कामगार हे भर उन्हातानामध्ये त्यांच्या हक्काकरता लढतायत। कारण नसताना काही कामगारांना काढण्यात आलं, त्यांना संघटनेच्या मार्फत पाठिंबा देण्यात आला म्हणून त्यांनी या सगळ्या कामगारांना काढून टाकलं अशा प्रकारचं तोंडी सांगितलं गेलं आणि त्यानंतर हे सगळे कामगार हा लढा देत आहेत आणि आम्ही देखील पूर्ण ताकदीनिशी संघटना म्हणून आमचे महाराष्ट्र परिश्रम संघ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी या ठिकाणी भक्कम आहोत। कंपनीची मुजोरी एवढी मोठी आहे, यांना पाठिंबा म्हणजे यांच्या पैशाच्या जोरावरती यांच्याकडे हे अब्जाधीश आहेत असून ते अब्जाधीश त्यांच्या मेहनतीने कमवले असेल ते, पण त्या मेहनतीचे पैसे त्यांनी कामगारांच्या हिताकरता लावले पाहिजेत। आज तेच पैसे ते आणखीन काही ऑर्गनायझेशनवरती खर्च करतायत। आज जास्तीचा पगार देऊन परप्रांतीय कामगार या ठिकाणी आणतायत। मग यांना पगार किती? 20,000 रुपये। 10-12 वर्षापासून हे सगळे काम करतायत आणि आता नव्याने भरती करतात कामगार, त्यांना पगार 30,000, 35,000 म्हणजे जास्तीचा पगार देऊन बाहेरचे लोक आणायचे आणि या कामगारांची गळचेपी करायची। कायदेशीर नाही, बेकायदेशीर। यांना कुठल्याही प्रकारचं लायसन हे स्किल लेबरचं नाही, यांना लायसन कुठलं आहे? हाऊसकीपिंगचं आहे। हाऊसकीपिंगच्या नावाने आतमध्ये माणसं घ्यायची आणि त्यांना स्किल लेबर, समजा एखादा कामगाराचा दुःखद काही दुर्घटना घडली तर त्याला हाऊसकीपिंगचे बेनिफिट मिळतील, त्याला स्किल लेबरचे बेनिफिट मिळणार नाही। म्हणजे अशा प्रकारचे बेकायदेशीररित्या काम ही कंपनी करते। त्याच्या विरोधात काही लोकांना आवाज उठवला, ते युनियन मधले लोक आहेत म्हणून त्यांना काढण्याचा घाट घातला आणि युनियन मान्यच नाहीये। अरे महाराष्ट्र आहे ना, कायद्याने चालणारं राष्ट्र आहे ना हे महाराष्ट्र, तर तुम्हाला कायदा मान्य कसा नाही? घटना संविधान कशा करताय? कामगारांचे कायदे कशा करता बनवलेत? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना विशेष कायदा बनवला त्या कायद्यांची पायमल्ली करतो हा मालक। त्याचा निषेध, त्याचा धिक्कार करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। म्हणून RPI, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या सगळ्यांनी आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आज गेल्या 52 दिवसापासून या संपूर्ण कामगारांवर या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून, मिरॅकल कंपनीच्या माध्यमातून अन्याय होतोय आणि प्रामुख्याने अन्याय का होतोय तर संघटित झाले याच्यामुळे। आज ही किती शोकांतिका समजली पाहिजे। आज आपण म्हणतो की हे भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालते। आज कोर्टाने देखील त्यांचं त्या ठिकाणी आंदोलन चालत असणाऱ्या आंदोलनाला कोर्टाने सुद्धा होकार दिला आहे।
कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी कंपनी मालकाला झापलं आहे. एवढंच असताना जे नवीन परप्रांतीय कामगार या ठिकाणी भरती होतात, कोर्टाने सुद्धा त्याच्या विरुद्ध ताशारे त्या ठिकाणी ओढले. आपण लक्षात घेतलं पाहिजे, एकीकडं जेव्हा हे कामगारांनी याच्या विरुद्ध आंदोलन चालू केलं, कशा विरुद्ध, तर जेव्हा परप्रांतीय किंवा कोणत्याच प्रकारचे प्रॉपर डॉक्युमेंट नसणारे कर्मचारी जेव्हा हे मालक कंपनीच्या आत घेतोय, याच्या विरुद्ध जेव्हा हे माझे कामगार बंधू विरोधात बोलले, तेव्हा कुठंतरी पोलीस प्रशासन या ठिकाणी मध्ये येते. ही किती शोकांतिका तुम्ही लक्षात घ्या. या छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणारं शिवाजी चौकामध्ये आमचे रोहित माडिक नगरसेवक आहेत, त्यांच्या ऑफिसवरती त्या ठिकाणी हल्ला होतो. 15 जण त्या ठिकाणी CCTV मध्ये दिसतात. त्या ठिकाणी आतापर्यंत फक्त 6 लोकांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अटक करण्यात आली. तेवढंच नाही, ते अंबरनाथ मधील प्रसिद्ध उद्योगपती पनवेलकरांच्या घरावर ते पण सुद्धा स्टेशनलाच असणार. म्हणजे या शहराच्या मध्यभागी या दोन्ही घटना घडल्या. त्यांच्या घरावरती त्या ठिकाणी एक व्यक्ती येतो आणि दोन गोळीबार करून त्या ठिकाणी जातो. ह्या शहरात मध्ये अनेक त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग होत आहेत, अनेक त्या ठिकाणी छोट्या मोठ्या चोऱ्या या ठिकाणी होत आहेत. छोटे मोठे म्हणजे छोट्या वयाचे मुलं पण, म्हणजे आज लक्षात घेतलं पाहिजे की 18 ते 21 वर्षाचे मुलं त्या ठिकाणी रितसर एक हत्यार घेऊन फिरतायत. त्यांच्या त्या ठिकाणी फक्त सिगरेट नाही पिऊन दिल्यामुळे त्या ठिकाणी वार केले जातात. असे एवढं आज जेव्हा या शहरामध्ये किंवा या पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन एवढं त्या ठिकाणी गंभीर झालं असून ते सगळं सोडलं साईडला आणि त्या ठिकाणी फक्त एका कंपनीला चुकीच्या कामाकरता या ठिकाणी प्रोटेक्शन किंवा प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. मी या ठिकाणी आता पूर्वी बोललो, आता देखील या ठिकाणी मी बोलतो. फक्त आता हा विषय किंवा हा प्रश्न हा फक्त ह्या 100-150 कर्मचारी किंवा कामगारांचा राहिला नाही, तर पोलिसांच्या माध्यमातून जे चुकीच्या गोष्टीला मदत केलं जात आहे किंवा सहकार्य केलं जात आहे, ते संपूर्ण शहराला या गोष्टी घातक आहेत. आणि या गोष्टीचा लवकरच जर का निर्णय नाही लागला तर अंबरनाथ शहर बंद करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी केली. आमचं हे आंदोलन कुठल्या मागणीसाठी नव्हतं. खरं म्हटलं म्हणजे आम्ही मॅनेजमेंटला एवढीच विनंती केली होती की जे स्टॅट्युटरी बेनिफिट्स असतात, सरकारने बनवलेले जे कायदे आहेत त्या कामगार कायद्याचं पालन करा, एवढ्या गोष्टीसाठी फक्त आमचं हे आंदोलन आहे. म्हणजे सरकारने बनवलेले नियम सुद्धा या कंपनीला मान्य नाही आहेत, तर ते नियम त्यांनी पाळावेत म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. तर आमचे सरकारचे नियम काय आहेत, तर ज्या दिवशी कामगार हा कामावर रुजू होतो त्या दिवसापासून त्याला ESI मिळायला पाहिजे, त्याला PF मिळायला पाहिजे, त्याला मिनिमम वेजेस मिळायला पाहिजे. हे त्या कंपनीच्या मालकाला या जुन्या कामगारांना द्यायचं नाहीये. आता आमच्या काही भगिनी काम करत होत्या 8-8, 10-10 वर्षापासून, त्यांना 363 रुपये पगार द्यायचा आणि त्यांच्या हाताखाली नाक्यावरून आणलेल्या माणसाला 700 रुपये पगार द्यायचा. म्हणजे त्या जुन्या कामगार भगिनीचा जीव जळवण्यासाठी म्हणजे तिनं सोडून जावं अशा पद्धतीनं या कामगारावरती अन्याय हा करत होता. म्हणून आम्ही संघटना स्थापन केली आणि हे आंदोलन उभारलं. हे आंदोलन आमचं खरं म्हणजे 12 मार्च पासून ऑथराईज होणार होतं आणि त्यांना 14 दिवसाची नोटीस सुद्धा आपण दिलेली होती. तर हे आंदोलन होऊ नये म्हणूनच त्यांनी 8 तारखेला सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांना टर्मिनेट केलं. म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाखाली या कामगारांना दाखवलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला एकदा टर्मिनेट केलं म्हणजे त्याचे कंत्राटी कामगार आपोआपच टर्मिनेट होतात. परत ज्या कंत्राटदाराच्या नावाखाली यांनी दाखवलेलं आहे, मग जे कॉन्ट्रॅक्टदारांचे कामगार टर्मिनेट झाले मग सर्वच कंत्राटदाराचे कर्मचारी टर्मिनेट होणार. फक्त त्याच कर्मचाऱ्यांना हा कामावर घ्यायला तयार नाही जे युनियनाइज झालेले आहेत. बाकी जे कर्मचारी युनियनचे मेंबर नव्हते आणि त्या कंत्राटदाराच्या जवळ काम करतोय त्या सर्व कामगारांना त्यांनी आतमध्ये घेतलेला आहे. तो कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट झाला असला तरीही त्या कर्मचाऱ्यांना हा आतमध्ये घेतोय. त्यांना मी हेच विचारलं की बाबा तू हे तर टर्मिनेट झालेले कंत्राटदाराचे कर्मचारी त्यांना कसं काय घेतो, तर त्यांना दुसरा नवीन कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला आणि त्या नवीन कॉन्ट्रॅक्टरकडे त्यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि जेव्हा कुठलाही संप किंवा आंदोलन सुरू असतं तर कायदा आहे की नोटीस दिल्यापासून तर ते आंदोलन संपेपर्यंत कंपनीला सुद्धा कुठली अनफेअर लेबर प्रॅक्टिस करणे कायद्याने मनाई केलेली आहे. म्हणजे नवीन कामगाराची भरती कंपनीने थेट किंवा कुठल्याही एजन्सी मार्फत कुठल्याही कंत्राटदारामार्फत केली नाही पाहिजे. परंतु असं जर केलं तर ते अनफेअर लेबर प्रॅक्टिस काउंट होतं. पण तरीही त्या कायद्याला फाट्यावरती मारून हा रोज नवीन माणसं भरती करतो
आणि त्यांना आतमध्ये पोलिसांच्या बळाचा वापर करून आम्ही त्यांना साधं विचारलं की बाबा कुठला कामगार आहे, कोणाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतो, आयडेंटिटी कार्ड कुठे, काय नाही, आयडेंटिटी कार्ड नाही, कुठली सॅलरी स्लिप नाही, काय नाही. मिरॅकलनी म्हणायचं की येऊ दे आमचं आहे, आतमध्ये सोडणार पोलीस. आणि आम्ही विचारलं की यांना का सोडता यायचं, आयडेंटिटी कार्ड काय, ते म्हणतात आम्हाला काही घेणं नाही, मिरॅकल बोलवते जाऊ देत. आम्हाला लिटरली म्हणजे त्या दिवशी 24 तारखेला तर 30 लोक आत सोडण्यासाठी 70 पोलिसांचा ताफा आला होता. म्हणजे दोन्ही बाजूनी पोलीस उभे राहिलेत आणि आम्हाला एका साईडला उभं केलं. म्हणजे आम्हाला हालता सुद्धा येऊ दिलं नाही त्या दिवशी. मी पवार साहेबांच्या कानावरती ते व्हिडिओ वगैरे सर्व पाठवले. अशा पद्धतीची पोलिसांची दादागिरी या ठिकाणी चालू आहे. आणि दुसरं असं आहे मॅडम की हे कंत्राटी कामगारांना इथं एकत्रित केल्या गेलेलं आहे. माझं नाव सुनीता तानाजी हुतांबरे आहे. मी आज 5 वर्षापासून इथं काम करते. आज आम्ही दोघं नवरा बायको आज इथं काम करतो. आम्ही रोज 52 दिवस झाले आज उपोषणाला इथं येतो. आणि आमचं रूम भाडं, आमचे जे EMI आहेत ते खूप थकलेले आहेत. आमच्यावर म्हणजे अक्षरशः उपासमारीची वेळ आली. म्हणजे मीच नाही, आम्ही दोघं नाही, अजून 4-5 जोडे असे आहेत की ते रोज येऊन इथं म्हणजे उपोषण करतात. एवढे असे हे लोक आहेत की म्हणजे एका महिलेला म्हणजे आमच्या एवढ्या महिला आहेत, 50च्या वरती महिला असतील, त्यांना वॉशरूमला सुद्धा नाही, पाण्याला सुद्धा जुमानत नाही की पाणी आम्हाला तुम्ही एक थेंब द्या. यांना थंड पाणी घेऊन येतात. आजपर्यंत आम्ही एवढ्या 5 वर्षात मी स्वतः अनुभवलं नाही आम्हाला थंड पाणी आणलंय. एक दिवस पूर्ण दिवस पाणी नव्हतं कंपनीमध्ये, तरी बोलले तुम्ही घरी जा, गेट पास घ्या, घरी जा, तिथं पाणी प्या तुमच्या घरी. आणि आज आम्ही इथं बाहेर उपोषण करतोय तर त्यांना 3-3 जार घेऊन जातात, ते गाड्या घेऊन कंटिन्यू 1 तासाने जार त्यांना. म्हणजे हे कुठले आहेत, आता नवीन आले त्यांच्यासाठी तुम्ही एवढं करता आणि आम्ही जर 15-20 वर्ष आम्ही इथं करतो त्यांच्यासाठी तुम्ही काहीच नाही करू शकत. आता सुट्ट्या लागल्या, आता पोरांचे ऍडमिशन येतील, त्यांच्यासाठी आम्ही फी कुठून आणायची? हे यांना समजत नाही. आमच्या हातावर पोट आहे, महिना भरणार तेव्हा आम्ही आमचे EMI वगैरे आमच्या मुलांची फी देणार, त्यांना शाळेचे युनिफॉर्म देणार. यांना एवढं पण नाही समजत आजपर्यंत. असले एवढे म्हणजे जे आहेत ते खूपच आमचे हाल करतायत ते मिरॅकल वाले.